गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स. तर आजचा आपला एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे देशामध्ये जे काही वृक्षांची संख्या आहे एकदम कमी होत आहे. तर त्या वृक्ष लागवडीचे प्रमाण हे अतिशय जेवढे आहे तेवढे पुरेसे नाही आहे. तर वरचेवर झाडांची तोड हे चालूच आहे. तर ती कमी केली जावी जेणेकरून पर्यावरण संस्थेचा ऱ्हास हो जो चालू आहे तो थांबवला जावा. तसेच जागतिक तापमान वाढ जे प्रदूषण वाढत आहे. म्हणजे काही ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात पाऊस पडतो तर काही ठिकाणी दुष्काळ अशा काही परिस्थिती निर्माण होत आहेत. काही ठिकाणी जंगलांना आगी लागत आहेत. तर हे जे काही दुष्परिणाम आहेत ते एक पर्यावरण संस्थेचा जो समतोल ढासळला आहे तर त्याचे हे दुष्परिणाम आहेत. तर आणि त्याला कारणीभूत एक म्हणजे जे वृक्षांचे अतिशय मोठ्या प्रमाणात तोडले जात आहेत तर त्याच्यामुळे ते दुष्परिणाम होत आहेत. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जावी जेणेकरून पर्यावरण संस्थेचा ऱ्हास हा रोखला गेला पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडवता कामा नये. जे काही जागतिक तापमान वाढ असा काही जो मुद्दा आता चर्चेला येत आहे तर तो कुठेतरी थांबवला जावा. तापमान कमी प्रमाणात केलं जावं ते झाडे लावली तर ते सगळ्या गोष्टी आटोक्यात येणार आहेत. त्याच्यामुळे वृक्ष तोड ही थांबवली गेली पाहिजे, ही काळाची गरज आहे. कारण जंगल, जमीन, हवा, पाणी ज्या काही माणसाच्या अत्यावश्यक अशा गरजा आहेत ते जंगले वाचली तरच अशा काही नैसर्गिक ज्या वस्तू आहेत, नैसर्गिक काही साधने आहेत तर त्यांचे संतुलन जर मेंटेनन्स संतुलित ठेवलं तर प्रदूषण होऊ दिलं नाही, प्रदूषण कमी केलं तर या गोष्टीचा उद्रेक होणार नाही, या परिसंस्थेसाठी पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तसेच मानवजातीसाठी सध्या पण हानिकारक आहे. त्यामुळे कुठल्याही कंडिशनमध्ये पर्यावरणीय संतुलन हे बिघडू नये याची दक्षता सतर्क सर्व मानवजातीने घेतली पाहिजे. त्यामुळे वृक्षतोड थांबवा, झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.